You're watching Ahmednagar City Channel. अहिल्यानगर जिल्हा चौपाटी कारंजावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला मनोजदादा जरांगे पाटीलांचे छत्रपती शिवाजी महाराज
सत्ता गेली. यांच्या डोक्यात सत्ता आहे आणि आपल्या डोक्यात आरक्षण. आपल्याला करायचं तर आपले लेकरं मोठे आणि आपली जात मोठी, आणि यांना करायचा यांचा पक्ष आणि नेता मोठा. हा या मराठ्यांच्या संस्कारातला आणि नेत्यांच्या संस्कारात मधला फरक आहे. शेवटी मराठ्यांच्या शक्ती पुढे कसली सत्ता चालत नाही. तुमचे कॅमेरे लागले असले तर खाली बसा, कॅमेरे सेट करा आणि खाली बसा. काय म्हणजे तुम्हाला त्रास होत नाही, त्यांना नाही. ते हातात बाटल्याचं टोपणं, पुढे मोकळ्या बाटल्या, आणि ते अंताने मला दिसते टोपणं आणले. यांच्या डोक्यातलं मराठ्यांना एकत्र न येऊ द्यायचं षडयंत्र आपल्याला मोडायचं. शेवटी या मराठ्यांच्या बळापुढं कसली सत्ता टिकायला तयार नाही. लागेल ते षडयंत्र माझ्या विरोधात यांनी केले. त्याचं कारण होतं की मी एकच धोरण हातात घेतलंय, मराठे एक करायचे आणि मराठ्यांना आयुष्याचं आरक्षण मिळवून द्यायचं. त्यांच्यात आणि आपल्यात एकच फरक आहे मायबाप मराठ्यांना. त्यांना त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा आहे, आणि तुम्ही सुद्धा त्यात चुका केल्या आतापर्यंत. सगळे जबाबदार काय खाली बसा लावलं तुम्ही. मी बोलायचं जाईन बरं काही सोडून, मग तिसरीकडेच बोलायला चालू करत असतो. आपण सगळ्यांना या लोकांना निवडून दिलं, आणि या शेवटी या लोकांनी आपला घात केलाय. तुमच्या लक्षात नाही आलं काय घडलं. तुम्ही ज्या पक्षातल्या नेत्याला मोठं केलं, त्या पक्षातला नेता आज मराठा आरक्षणाच्या आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलायला लागला. कारण याला दोषी तुम्ही आहेत. तुम्ही जर यांना डोक्यावर घेतलं नसतं तर आज पोरं आपले आयुष्यापासून आणि भविष्यापासून लांब गेलेच नसते. तुम्ही आणि आम्ही काही गोष्टी समजून नाही घेतल्या. प्रत्येक वेळेस आपल्याला भावनाशीर करायचं आणि भावनेच्या आहारी आपण जायचं आणि आपल्या लेकराचं आयुष्याचं वाटोळं करायचं. याला जबाबदार आपण स्वतः आहे. यांनी त्यावेळेस नातं जोडायचं, त्यावेळेस आपल्याला भावनिक करायचं आणि राजकारणात निवडून यायचं. एवढाच उद्योग त्यांनी केला आणि आपण सुद्धा त्यात फसलो गेलो. तुम्ही त्यांना इतकं मोठं केलं की त्यांच्या 20-25 पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी उडू शकत नाही, इतके ते श्रीमंत झाले. आणि त्यांना तुमच्या श्रीमंतीवर इतकी मस्ती आणि मगरुली आली की आज तुमच्या लेकराला लागणार आरक्षण देण्यासाठी ते विरोध करायला लागले. बघा आपल्या चुका आपल्याला किती भवायला लागल्या. जी वेळ कधीच मराठ्यावर येणार नव्हती ती वेळ आज मराठ्यावर आली. मराठा ज्या गोष्टीपासून वंचित राहणार नव्हता त्याच गोष्टीपासून मराठ्यांना वंचित राहायची वेळ आली. याचं मूळ कारण आहे या लोकांना आपण मोठं केलं, तेच लोक आज आपल्यावरती पलटले. आपण काम करताना समाज डोळ्यासमोर नाही ठेवला किंवा मुलगा नाही ठेवला. आज तुम्हाला सांगतो, तुम्ही मोठे केलेल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांचे पोरं आणि ते नेते यांना तुमची कसलीच आवश्यकता राहिलेली नाही. कारण तुम्ही त्यांना इतकं मोठं करून ठेवलं की त्यांना आज तुमची गरज नाही. आणि आपण मात्र आता उघड्यावरती आलो. आपल्या मुलांना जर शिक्षण द्यायचं असलं, उच्च शिक्षण द्यायचं असलं, नोकरी द्यायची असली, अधिकारी बनवायचं असलं, त्याला नोकरदार वर्गात घालायचं असलं, त्यांना केंद्रीय कॉलेज पाहिजे असली, त्या पोराला इंजिनियर, MBBS, डॉक्टर व्हायचं असलं, नाही होत आहे. कारण खरा अडथळा हे राजकारणी लोकांचा आरक्षणाच्या मध्ये आलाय. आपल्या मराठ्यांचं वाटोळं करायला ह्या सगळ्या पक्षातले नेते जबाबदार आहेत. आता फक्त वेळ आली, किमान अशी संधी येत नाही, आता तरी जागे व्हा.
मायबापावर तुम्हाला हात जोडून सांगतो, आपल्या लेकराच्या पाठीशी उभा राहायला कोणी नाही राहिलं बरं का. इतकी भयानक वेळ येऊन बसली की ज्या हरामखोर अवलादी आपण मोठ्या केल्या तेच आपल्या लेकरांच्या मुंडक्यावर पाय द्यायला निघालाय. माझ्या मराठ्यांना माझं या अहमदनगरच्या भूमीतून आव्हान आहे, बस करा आता घरी बसायचं, बस झाला आता शेताकडे जायचं. व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी, नोकरदार मराठ्यांनी, शेतकरी मराठ्यांनी, व्यापारी मराठ्यांनी एक एक दिवस जातीसाठी द्यायचं शिका. बघ्याची भूमिका घेऊ नका. एकमेकाला ताकद द्यायचं काम करा, एकमेकाला साथ द्यायचं काम करा. आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायचं जरा आता बंद करा. हे लोक आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायला लागले. माझी तुम्हाला विनंती आहे, यांचे पोरं इतके मोठे झाले, यांना आता तुमची गरज नाहीये. जर आपण एकत्र नाही राहिलो तर पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाहीत, हे लक्षात असू द्या. मी तळमळीनं तुम्हाला सांगतोय आणि 11-11.5 महिन्यापासून हा लढा सातत्यानं सुरू ठेवलाय. माझ्या मराठा समाजाची शान गेली नाही पाहिजे. माझ्या मराठा समाजाला खाली मान घालायची वेळ नाही आली पाहिजे. म्हणून अहोरात्र झुंज मी त्या ठिकाणी मराठा समाजासाठी सुरू ठेवली. उद्याच्या 29 तारखेला हा लढ्याला 1 वर्ष पूर्ण होतंय. या देशात इतका सातत्यानं आणि सतत चाललेला इतका मोठा लढा हा भारत देशातला पहिलाच लढा मराठ्यांचा 1 वर्ष पूर्ण त्याला ताकदीनं सुरू आहे. हे आंदोलन थोडंही कमी नाही झालं, थोडंफार कमी होत असतं. कमी जास्त आंदोलनाची रेस कमी जास्त होती, परंतु हे मराठ्यांचं आंदोलन 1 वर्ष झालं थोडंही कमी होत नाहीये. आज तोच टेम्पो आहे, तितक्याच लाखात मराठी, कोणीच मागे हटायला तयार नाही. फक्त एकच सांगतो, एकजूट राहत चला. यांना बोलायला जागा ठेवू नका. नसता तुम्ही बघितलं, थोडीशी चूक दिसली की लोक हिरवायला सुरुवात करतात आपल्या जातीला आणि आपल्या आंदोलनाला. इतके तुटून पडले की लगेच बोलायला सुरुवात केली, म्हणले आंदोलनच गुंडळून टाकलं. हे दगडतोय. अरे मी काय सोपा आहे का गुंडळून टाकायला? मला काय 1 लाख लोक असले तरी मी लढत असतो, 10 असले तरी लढत असतो. मी बांधावरचा माणूस आहे. मी सोन्याचा ते चमचा घेऊन नाही चाल मला लो. मी बंगल्याला नाही दिली. बंगल्यावरील दारात उभा केलेत मी मराठीच्या, चपला सकट पाय पडत आहेत मराठीच्या. नेत्याची मस्तीच उतरली. त्यांचेच नेते त्यांच्यात एकमेकाला म्हणतात. आता मीडियात बी म्हणायला लागले, पण आधी नव्हते म्हणत. आता म्हणतात लय जमिनीवर आणलंय रे पोरांनी सगळ्याला. काय नेत्यात मध्ये तिने पीठच माग केलं आमचं. तर गावात त्यांना विचारलंच नाही, यावर त्रास करायचा अजिबात. यांच्या सभेला प्रचाराला मराठीने जायचं नाही. का नोकर नाहीत आपण त्यांच्या बापाचे. या बारीनं कसा प्रचार झाला माहिती तुम्हाला? या बारीनं असा प्रचार झाला, मराठी प्रचाराला पॉम्पलेट चिटकायला जाईनात, कारण मराठी तेवढ्याला ठेवले त्यांनी. पॉम्पलेट चिटके नाही प्रचार करणे आपल्याला विलेखंड. त्याचं पोरग आहे त्याला दिलं ती सोडून एखाद्या प्रचारात त्याच्या पुढं आपले पुढं देत, त्याच्यापेक्षा जास्त सांगत येतो आपले समजून. आमचा साहेब असा आहे, आमचा साहेब तसा आहे. नऊ वाजले काय? 9चा टाइम म्हणलं. मागच्या वेळेस असा प्रचार केला, मराठी आहे ना, कुणी मेवणे जमा करून आण प्रचाराला, मामाचे पोरान, त्याला बी गाडी लागायची. ती म्हणला नाही परत प्रचाराला.
ते बी त्याच्यासारखीच गाडी मागत होता तेव्हा प्रचारात. त्याला स्कॉर्पिओ असला ते मला स्कॉर्पिओ देतो, आम्ही नाही मी. असा प्रचार झाला ह्या टायमात. इतके हाल झाले यांचे. मराठ्यांनी एक आल्यावर काय होतं हे मराठ्यांनी लोकसभेला सिद्ध केलं. आता विधानसभेला बंद करायचं. त्या टायमाला तरी आपण फक्त पाडा म्हणलो होतो. कोणाला पाडा हे सांगितलं पण नाही आपण, तरी मराठ्यांनी लोक घेतलं असे रपारप पाडीने. त्याच्यामुळे त्यांना येणार झोप. ते दाटून म्हणतात आपल्या मागं कुणी नाही. कुणी नसतं तर एवढी तुमची फजिती झाली असती का? एक जणाची तर 5,000ची लीड तोडायला इतका फेस पाडा होता. सोपं नाही भाऊ मराठ्याच्या नादी लागल्यावर. यांना यावेळेस तरी पाठीमागच्या वेळेस तरी पाडा म्हणलो, आता दनादन नाव घेऊन पाडायचे. ज्याने मराठ्याला त्रास दिला, माझ्या गोरगरिबांना त्रास दिला, माझ्या मराठ्यांना सगळ्या क्षेत्रातल्या नोकरदार क्षेत्रात असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला, व्यापारात असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला, उद्योग व्यवसायात मोठ्या मोठ्या असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला, छोट्या व्यवसायात असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला, अधिकारी वर्गात असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला, माझ्या शेतकरी मराठ्यांनाही त्रास दिला. त्या त्रास देणारा नेता कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही पक्षाचा असतो, त्याला यावेळेस सोडायचं नाही, त्याला पाडायचं म्हणजे पाडायचं. याला त्या जागेवर बसूच द्यायचं नाही. आता त्याच्याशिवाय आपल्या मराठा समाजाची शान वाढत नाही. मराठ्यांची शक्ती वाढवण्याची जबाबदारी तुमची आणि आपल्या खांद्यावर आता होऊन जाऊ दे. गेल्या वेळेस तरी पाडा म्हणलो, आता नाव घेऊन पाडायचं. मी नसतं एकदाच पाडा म्हणलो, मुसलमान तिकडून म्हणले पाडो. मला याच्या म्हणायचे पाटील पाडो, म्हणलं पाडो तर पाडो, माने पाडा पाडी सगळं. असा मसळा झाला हे पाडोनी की कोणालाच काय सुद्धा. आता त्यांनी रजिस्टर घेतलं एक आणि मंत्रालयाचं एका मागल्यावर बसत येत आणि ते म्हणतात कसं काय गणित फुकलं. ते म्हणतं मला नाही मिळ लागन हो. ते म्हणले तो व्यासपीठावर तर सगळे लोक होते. ती मला तरी मी बोललो. ते म्हणले तो याकडचा कोणीच नव्हतं, तू कसं काय आला? ती म्हणा मला मिळ लागना, मी तो 4 नंबरला होतो. ही मराठ्याची किम आहे. काय म्हणजे 4 नंबरचे 1 नंबरला आले आणि 1 नंबरचे 7 नंबरला गेले. इतका उलटा सुलटा कारभार मराठ्यांनी पहिल्यांदा केला. आता जर नाव घेऊन पाडायचं म्हणलं ना तर तुम्हाला सांगतो असं पाडा ना 10 पिढ्या तरी उभं राहिलं पाहिजे होते. त्याच्याशिवाय आपल्याला नाही. आपल्याला या भूमिकेत जायचं नव्हतं. ही भूमिका आपली नाही. आपली भूमिका फक्त आरक्षणाची. आपल्या समाजाला मोठं करायचंय म्हणून आपल्याला आरक्षण पाहिजे. पण हे आरक्षण न देण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षासह सत्ताधारी सुद्धा एकत्र आले. बघा यांचा डाव. कधी यांना एकमेकाचा विचार पटत नव्हता. कधी काळी हे एकमेकाचा चहा सुद्धा पित नव्हते. हे लोक मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून एकत्र आले आणि आपलं काय झालेलं नसून आपल्यात गैरसमज पसरेल. माझ्या विरोधात तर षडयंत्रावर षडयंत्र सुरू आहेत. या 2-4 दिवसात देवेंद्र फडणवीसने माझ्या घराला नोटीसच चिटकायला लावली. काय याची चिटकेली कोणाला माहित. आता इथून गेलो वाचितो मी. ते गेवरायचं कोणीतरी PS आहे, ते इतकं मला वाटतं लय जातीवाद करायला लागलंय. ते त्याच्या हातानं माझ्याच हातात आहे, तुमच्याच हातात आहे. या बारीने कोणाला पुढं पाठायचं हे मराठ्याच्या हातात या बारी. दुसऱ्याच्या हातातच नाही. विनाकारण काहीच नाही केलं तरी नोटिसा. त्या नोटिसात इतक्या झाल्यात ना मग PhDची होची झाली हो. ते STचं तिकीट असते तसे ते वाचू सुद्धा कदरलं मी. बरं इतकं का मागा लागावं? मी असं काय वाईट केलं? गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मागितलं म्हणून तुम्ही माझ्या मागे लागला. मी काय केलं ते तरी मला सांगा. माझा नेमका दोष काय? तुम्ही तुमच्या जातीला आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी आनंदाने बघितलं. मी माझ्या मराठा समाजाला आरक्षण मागतोय.
आज गावाची गावं मराठ्यांच्या कुंडीत निघायला लागले. हे जर आंदोलन मी सातत्यानं लावून धरलं नसतं तर गावाची गावं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात निघलेच नसते. आज माझ्या मराठा समाजाचा फायदा व्हायला लागलाय. तुम्हाला अडचण काय? तुम्हाला का कधी पैसे मागितले आम्ही? तुम्हाला एखाद्या आंदोलनाला गाडी मागितली? तुम्हाला कधी आंदोलनात येऊन बसा म्हणलो? तुम्हाला अडचण काय? सागर बंगल्यावर बसल्या बसल्या तुम्हाला झालंय काय? तुम्हाला काय केलंच नाही, आम्ही तुम्हाला बोललोच नाही. नेमकी तुमची अडचण काय? आम्ही काय चुकीचं केलं? माझा समाज मला मोठा करायचा आहे, तुम्ही तुमचा समाज केलाय. तुमची अडचण झाली त्याला मी काय करू? तुमचं दुखणं आहे, मला माहित झालं काय ते. त्यांचं एकच दुखणं आहे, मी त्यांना मॅनेज होत नाही आणि फुटत नाही. सगळ्यात मोठं त्यांचं दुखणं आहे. अरे बाबा, मला नाही पाहिजे पैसे तुमचे, मला नकोय पद तुमचं. मला माझा समाज माझ्या पाठीशी खंबीर आहे आणि मी लय नशिबाने. तुम्हीच माझी खरी संपत्ती आहे, तुम्हीच माझे खरे मायबाप. मला गरज काय तुमच्या पदाची? आणि त्यांना हेच जमाना फक्त. ते म्हणते हे इतकं कट्टर आहे की हे फुटत नाही, म्हणून त्यांनी आमच्यावरती प्राणघातक हल्ला सुद्धा केला होता. तरीही आम्ही मागे सरकारलो नाही. आज माझ्या विरोधात SIT तरीही मी मागे सरकत नाही. ही कामं त्यांनी तर केले. याबरोबर त्यांनी छगन भुजबळ याला सुद्धा फोडलं आणि त्याला एक टोळी तयार करायला लावली, फोडाफोडी करायला. आणि त्यांनी काही नेते गोळा केले, लय मोठे गोळा केले त्याने, असे टाबर डोबर लय मोठे गोळा केले. आणि तो मुकादम झाला, टोळी मुकादम छगन भुजबळ. आणि ते असं पागल झालं. हे कोण आहे आता नवीन? आपल्यालाच एक काम करावं लागेल, आपल्यालाच एक काम करावं लागेल. मराठ्यांजवळ औषध आहे, यांना नीट करायचं. एकदा मुंबईला चक्कर हाणून यावंच लागेल. तवाही ठेप्याला बसणार आहे, कारण बऱ्याच जणाला ती मावशी बिले गोळ करते सध्या. फक्त गोल टिकला लावायचं काम आहे त्याला. असा राईट आहे ना, तो तर म्हणतो मी अभियानच सुरू केलं आता मनोज जरांगेच्या विरोधात. आणि सगळ्या संघटना मराठ्यांच्या फोडायला लागलाय. त्यांनी क्रांती मोर्चे सुद्धा 3 क्रांती मोर्चे केलेले तर काही पाप केलेलं आहे त्यांनी. आपले पोरं चांगलं काम करत होते, ते आंदोलन आणि ते मोर्चा मोडायचं काम सुद्धा त्यांनीच केलेलं आहे. आता हे आंदोलन मोडायसाठी संघटना जवळ करायला लागलंय, समन्वयक फोडायला लागलंय. आणि ते पत्रकार परिषद घेतात, 2-3 दिवसच टीव्हीला दिसतात. ते त्याच्या पुढे दिसतच नाही. कुंकड जाते तर कुंकड नाही. मी म्हणतोय अरे हीच वेळ आहे रे जातीच्या बाजूने उभारायची. कशाला पक्षाच्या नेत्याच्या बाजूने उभारता? हीच वेळ आपल्याला जात मोठी करायची. तुमची चलती होती तेव्हा तर मला काही नाही करता आलं. आता मराठ्यांची गोरगरिबाची चलती आली तर करू द्या ना. गोरगरिबाला तुम्हाला तुमच्या टायमाला जमलं नाही, दुसऱ्यात घुसलात तुम्ही, ते तुम्हाला जमत नाही. हे मानापानासाठी भुकालेले ना, हे एक दिवस टेम्पोत भरायला पाहिजे. काय वाजत तरी कडकडीला? ते वाजू नका ना. आपल्याला आपल्या समाजासाठी काम करावं लागणार. मी काहीच केलेलं नसून इतका त्रास द्यायला सुरुवात केली. ते तर केलं छगन भुजबळच्या माध्यमातून, त्या दरेकरच्या माध्यमातून अभियान सुरू केलं. परत काही संघटनांच्या माध्यमातून केलं, काही समन्वयकाच्या माध्यमातून केलं. मी केलंय काय? मराठ्यांना आरक्षण मागितलं. मराठा पूर्वीपासून ओबीसी आरक्षणात आहे. आमच्या जातीचं आयुष्याचं वाटोळं झालंय. आमचं हक्काचं असणारं आरक्षण आम्ही मागतोय.
ते देण्यासाठी तुमचं एवढं मोठं षडयंत्र. अरे बाबा, आमच्या अधिकाऱ्यांची भरती सुद्धा होत नाही. एक तर आम्हाला नोकऱ्याच नाहीत. इकून तिकून लागल्या ते तिथंच मागून आले, पुढं गेले, आमचं तिथंच तीच खुर्ची जस का फेविकॉल चिटकेले त्याला हालतच नाही. आमची भरतीच होत नाही. झाली ज्याला नोकरी लागली त्याच्या माग हातपाय धुवून लागते. मराठ्याचा आहे म्हणून काम करीत नाही. कामचं त्याच्यात जातीच काय संबंध आहे? तो या जातीच्याला आम्ही काम म्हणलो का तू आमच्या जातीचा म्हणून काम करेना. अधिकाऱ्याकडे ती ताईट मारतात. आपला शिक्षक असला तरी वर्गनिधी गणपतीची देत नाही. मराठ्याचा आहे का म्हणून द्या ना. काय ही काय भाषा आहे? महसूल क्षेत्रात जर मराठ्यांचं असलं हीच भाषा यांची. आमचं काम का करत नाही? मराठ्याचं आहे म्हणून का? आम्ही तुम्हाला म्हणलो कधी? मराठ्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जात वाचवायचं शिका, मनात परिवर्तन करा. हे त्यांच्या बाजून उभा राहतात नोकरदार वर्गाच्या. आपली जात नोकरदार वर्गाच्या बाजून उभा राहत नाही म्हणून आपले लोक सुद्धा संपायला लागलेत आणि एकमेकाला साथ देत नाहीयेत. इथून पुढं कोणत्या अधिकाऱ्यांना, कोणत्या सामान्य मराठ्यांना, व्यावसायिक मराठ्याला त्रास द्यायला लागले ना, एकमेकाने ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभा राहायचे. दोन गोष्टी लक्षात असू. कारण बळ द्यायचं शिकत चला. आता ह्या 8-10 महिन्यात कमी झालाय. मी म्हणत नाही जास्त करून आता तो मराठ्याचा आहे का, कारण कमी केले. कारण मराठी सुद्धा आता ताकदीनं मदतीचं जायला लागले आणि जायचं शिका. आपली भूमिका आपल्या जातीतल्या शक्ती वाढवणे, त्यांनी त्यांची वाढवली. मी आजही अहमदनगर जिल्ह्यातून सांगतो, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. आमचा तो पिंड नाही आहे. आमची भूमिका आहे आरक्षण समाजाला मिळवून द्यायचं आणि समाज मोठा करायचा आहे. आणि तुम्ही जर नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय नाही. मग करायचं काय? जर यांनी आरक्षण नाही दिलं तर राजकारणात गेल्याशिवाय पर्याय नाही. सत्ता आपल्याला कब्जात घ्यावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि हे सगळ्यांचं म्हणणं आहे. आता मराठ्यांचं म्हणणं आहे, सामान्य दलित बांधवांचं आहे, सामान्य मुस्लिमांचं आहे, 12 बलुतेदारांचं आहे, होंद्यामध्ये जगला आता. कारण गोरगरिबाची ही आलेली लाट, ही 75 वर्षात गोरगरिबाची लाट आली. असली लाट राज्यात आणि देशात कधीच आली नव्हती. ती मराठ्यांनी आली. सावध राहा, आरक्षण मिळवायचं. बाकीच्या षडयंत्राचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी 1-2 दिवस ऐकतो कसं षडयंत्र आहे काय बघतो, आणि मला आदल्या दिवशीच माहीत होतं कोण कोण काय काय षडयंत्र करायला लागले. दरेकरची बैठक कोणी घ्यायला लावली आणि ह्या षडयंत्रामागं कोण आहे तुम्हाला सांगतो. 2 दिवसाच्या आत आपल्याकडे माहिती येणार. कुठं बैठक झाली, कोणाच्या तिथं झाली, कशामुळे झाली, कोणाकोणाला घ्यायचं सांगितलंय त्याच्यात. आणि देवेंद्र फडणवीस खरोखर त्या षडयंत्राच्या पाठीमागं आहे का, डिटेल माहिती येणार. इथून मागं कशा आलत्या तशी येणारी. कारण त्यांच्यात बी मराठी, त्यांची जात जागी झाली आता. कारण ह्या मराठ्या गोरगरिबांचा कडवटपणा आणि कट्टरपणा बघून सगळ्याच मराठ्यांची जात जागी झाली की जर आपल्या लेकरासाठी, आयुष्यासाठी आपल्याला करायचंय तर हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ज्या ज्या वर अडचणी यायला लागल्या त्या सांगितल्या पाहिजेत. आणि तेही सांगायला लागले. फक्त मी नाव सांगत नाही, कारण दुसऱ्या वेळेस सांगायचंच बंद होईल. त्याचं नाव सांगितलं त्याच्यामुळं या पुढच्या काळात मराठ्यांनी एकजूट राहा. आता खरी कसोटी. इथून मागे किती ताकदीने एकत्र राहिलं त्यापेक्षा आता आपली मराठ्यांची कसोटी लागली. जर आपलं 29 तारखेला लढायचं किंवा पाडायचं ठरलं तर तुम्हाला ताकदीनं काम करावं लागणार आहे. कारण 29 ऑगस्टला अंतरवालीला बैठक आहे. त्या बैठकीला अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातून माणसानं त्या बैठकीला या. कारण त्या बैठकीचा निर्णय बाहेर काढायचा, करायचंय काय. जर पाडायचं ठरलं किंवा उभा करायचं ठरलं तर यावेळेस मराठ्यांनी 100% मतदान करायचं. जर सीट उभा करायचे ठरले तर मराठ्यांनी 100% मतदान करायचं. एकही मत वायाला जाता कामा नये.
आपल्या मुलाला आणि आपल्या जातीला मोठं करण्यासाठी आणि हे दोनच विषय डोळ्यासमोर ठेवायचे आणि मतदानाला उठायचे। उमेदवार कोण हे बघायचंच नाही। आतापर्यंत आम्ही 100% मतदान करू। दगड कसं काय काम करीन? 100% करणार। जर आपण जसं 75 वर्ष त्यांच्यासाठी काही बघितलं नाही, तसं एवढ्या वेळेस फक्त जातीच्या हितासाठी काही बघायचं नाही, कोणी पण असू द्या, कारण आपल्यात उमेदवार लई आहे। मी तर बेजार झालो उमेदवार ऐकू इतका नाद राजकारणाचा असाव नाही। पहिल्यांदा बघितलं वाटलं असं कशाला लफडगाड्यात गुंतून घेतलंय। माया शेजारी 150 आहेत, माया गाडीतच 9 आहेत। मग बघा खेळा कोणी माझ्याकडे एक गाडी आली ती आणि त्या गाडीतलं त्यातलं एक जण म्हणलं मला माझ्याकडे देऊन ठेवा, मग लय चांगलं आहे, मी 100% ह्यावर येईन बरं का। म्हणलं आमचं काही ठरलंच नाही, 29ला ठरत। हा मला तावा पाय ना, आणि ते गेलं गाडी बशीच गेलं, त्यातले 4 जण उतरून आले माघारी त्याच गाडीतले। ते म्हणला मग बिले चांगलं बरं का, माझ्याकडे देऊन ठेवा। मग त्याच्या गाडीत बसून आलतो म्हणला मी, म्हणजे बघा त्याच्या गाडी सुद्धा 6 उमेदवार होते। इतका नाद बेकार। आपली भूमिका काय? आपल्याला आपला समाज आणि आपल्या समाजाचे लेकरं मोठे करायचे। राजकारण हा आपला उद्देश नाही, समाज आपल्या डोळ्यासमोर आहे। जर कदाचित ठरलं उमेदवार द्यायचा तर कोणी देऊ द्या, तुमचं त्याचं पटत नसलं तरी मतदान करा, त्याच्याकडे बघू पण नका। त्याने काम नाही केलं माझ्याकडे तुमचं काम मी करून देतो, कसा कस घोड्या लावतो त्याला। जर ठरलं तर कोणीही देऊ द्या, आणि आपण ठरवले आपली जात आणि मुलं मोठे करायचे, त्यासाठी एक उमेदवार दिला, सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहायचं। आणि दुसरा इच्छुक असले पाहिजेत, नाही असं नाही, परंतु ज्या ठिकाणी समाजाचा विषय येतो त्या ठिकाणी जर सगळ्याच्या मताने एक ठरलं तर सगळ्यांनी तो मान्य करायचा आहे। तरी तो उभा राहणार असला तर तो जातीसाठी नाही, आपल्या सोबत तो स्वतःच्या स्वार्थासाठी होता असा अर्थ काढायचा। त्याला जातीचं काही देणं घेणं नाही, फक्त त्याला निवडणूक लढवायची होती म्हणून आपल्या सोबत आंदोलनात होता। एकदा जर आपण समाजाने सांगितलं हा, तर त्याच्याच पाठीशी उभं राहायचं। तुम्हाला तिसरा मुद्दा सांगतो, हे राजकारणी इतके हुशार लोक आहेत, हे निवडणुकीच्या टायमाला एखादा बाबाला नादी देत आणि त्या बाबाला म्हणते तीर्थयात्रेला घेऊन जाय, तुला ट्रॅव्हल देतो, आणि प्रत्येक मतदारसंघातले 20-30 हजार लोक नेत येते। आपला समाज आहे बोळा, आपल्या समाजाला वाटतं चला देवधर्म करून यायचंय, आणि मग आपलं शिकतोड पडलेलं असतं, कारण 30-40 हजाराचं सोपं नाही, इतके लोक ते बाहेर घेऊन जातात। यावेळेस जर आपलं ठरलं तर एकही माणूस तीर्थक्षेत्राला जाऊ द्यायचा नाही, एक पण नाही। म्हाताऱ्या माणसासहित पोरांनी सगळ्यांनी मतदान एक शिक्का करून घ्यायचं, म्हाताऱ्या माणसं तर लुटून यायचे पण मतदान करायचं। एकदा मतदान झालं की ज्याला ज्याला तीर्थक्षेत्रावर जायचं नाही त्याला म्हणा 5 वर्ष जाय, सगळे देव झाल्याशिवाय माघारी जीवन 5 वर्ष तिकडेच राह, हे मधी ठेवायचंच नाही। हे डाव आहे त्यांचे, बोगस मतदान यांनी दुसऱ्या जिल्ह्यातले त्यांच्या मतदारसंघात घालून ठेवले, बोगस मतदान बी होऊ द्यायचं नाही। आणि आपल्या नोकऱ्याला बाहेर असणारे, कामासाठी कंपन्यात गेलेले सगळ्यांनी त्या दिवशी एका जागेवर यायचं। यावेळेस जर पलटीच करायची ठरली ना, सगळ्या जातीचे गोरगरीब आपल्या सोबत राहणार आहेत, कारण त्यांना असं वाटतंय की गोरगरिबाची सत्ता येऊ शकते आणि हे पोरग जातीवादी नाहीये, गोरगरीब सगळ्या ओबीसीचं सुद्धा कल्याण होऊ शकतं, ही 100% मुस्लिमांपासून सगळ्यांना आशा आहे। आणि आपण कधी जातवाद नाही केला। मी गाव खेड्यातल्या एकाही ओबीसीला आतापर्यंत खोलेलं नाही, ना धनगर बांधवाला, ना दलित बांधवाला, ना मुस्लिम बांधवाला। हा नेते मात्र मी सोडत नाही, कारण ते कोणाचेच नाही, हे कोणाचेच नाहीये, त्यामुळे त्यांना मी सोडत नाही, सोडणार सुद्धा नाही। आणि जर पाडायचं ठरलं मग तर त्याला सोपं आहे, ताना घ्यायची गरज नाही, काही टेन्शन बी नाही। समजा निवडून आणायचं ठरलं थोडं ताण आहे, निवडणूक लढायचं ठरलं, पण पाडायचं ठरलं तर लय सोपं, 113 आमदारच येत नाहीत त्यांची, खलास बुकटाच सगळा ह्याकडेचे त्याकडे। पाडापाडी लय सोपे, मला वाटतं पाडापाडीच करावं आपण, हा
उभा करण्यापेक्षा पाडापडीतले मजा आहे. जेव्हा आपल्या विचाराचा आहे, जेव्हा आपल्या समाजाच्या पाठीशी उभा राहतोय, जेव्हा आरक्षण देणार आहे त्याला निवडून द्यायचं. बरं आपण जाऊन तो आम्हाला जाऊन द्या हो त्याचा एवढं वाट जे होईल ते होईल. आपले पडते नाही त्यांचे पडते, जे व्हायचं असेल ते. त्याला लय टेन्शन आहे भाऊ, तुला काय सांगू, एवढं टेन्शन आहे. ते असे कुदरून गेले, त्यांना एक तर कळत नाही मी काय करीन कवाशी. बरं का, सगळ्यात मोठा त्यांचा ते प्रॉब्लेम आहे. मी एका एकीच उभा करायचं म्हणतो, एका एकीच पाडायचं म्हणतो. नाही तर मी एका एकीच पाडायचं म्हणतो, एका एकीच उभा करतो. त्यांचं गणितच चुकून जातं. युद्ध मागं सुद्धा त्यांचं गणित असंच चुकलं. आपलं एका एकीच पाडायचं ठरलं, त्यांना वाटलं उभा करते. उभा केले म्हणजे काहीला असं वाटत होतं येईन उभा केलं का आपल्या आपोआप निवडून येते, काहीला वाटत होतं आपले पडत येते. आता कोणालाच मेळ लागा नाही. हे काय करणार आहे? समजा जर पाडायचं ठरलं तर काही जणांची मजा होती, उभा केले तर काही जणांचं कायमच वाजत आहे, म्हणजे कोणाचीच कोणाला मेळ लागा नाही. हे नेमकं काय करते? आता त्यांच्यातच अशी पंचायत झाली आहे का, 5-10 मिनिटं आहे बोलू का? त्यांच्यात अशी पंचायत झाली, त्यांच्यात झाले 6 पक्षी, एक आहे का 2-2 आणि 3 आले ती एकत्र. तिन्हीकडे बी 3-3 आहेत, म्हणजे झाले 6 उमेदवार. किती द्यायचे? 2. दोघाला मिळून त्यांचा एक आणि यांचा एक. खाली किती शिल्लक राहिले? 4. ते 4 मध्ये माझ्या मी तर पैसे घातले. 5 वर्ष झालं तयारी करतोय आणि मोदीच आणलंय. आणि मग 5 वर्ष मी कवर वाट बघू. मग ते माझ्याकडे तिकडे अंतरवाले ते अंतर्गत आले की ते मध्ये धावा. आमच्या झाले 3-3 पक्ष. बहुतेक महानंबर लागायचा अंदाज नाही. मग आपला आज राज्यमंत्री होता, पण का होतं का आता मला म्हणले तयारी लागले होते नव्हते, ते पुरे पैसे त्याच्यात घातले. आणि आता मध्ये तुला नाही जमायचं त्याला द्यायचं. मग आता आम्ही कवर वाट बघायची. मग पुढच्या 5 वर्षात जर ते पडलं तर मग करायचं काय? त्यामुळे आमचं संपलंच. मग त्याच्यापेक्षा असं करू आपण, तुम्हाला जे द्यायचं ते द्या, आम्ही तेच पाडतो, तुमचाच जेव्हा द्या दगड. आम्हाला फक्त त्याची जिरायचे म्हणजे त्यांची आपल्याकडे ती आपल्याकडे वाट बघायचे. यांचं काही फाकत आहे का काय? म्हणून सांगतोय, आपला जर एक उमेदवार दिला ना तेच मान्य करायचं. सगळे आवाजच करायचा नाही कोणी, कारण तो जातीसाठीचा विषय, राजकारणासाठीचा नाही. कारण त्यांचे 4 शिल्लक राहिले, ते 4 बी आता सारखंच होणार आहे. म्हणजे लोकसभेला जातं तसं सगळे मराठी तिकडेच होते व्यासपीठावर बसलेले. टोटल एक मराठ्याचं इकडं नव्हतं. आपल्याच पोट्टे गरीबाचे इकडून गाडी घेऊन पळ, तिकडं रिक्षा घेऊन पळ, कोणाच्या हातात पॉम्पलेट, कोण कोणाचा प्रचार करतोय तळाला मेळ नव्हता. आणि त्यांच्या याच्यावर भले टप्पू सगळे बसलेले. जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांच्याकडं, माजी आमदार 13-13, 14-14 त्यांच्याकडं, 7 माजी खासदार, आजी खासदार त्यांच्याकडंच, सगळे जिल्हा प्रमुख पक्षाचे त्यांच्याकडंच. आमच्या वाट्याला कोणीच नाही. सगळा आपल्यासारखाच माल, समजा मायासारखाच गळालेला सगळा, सगळे असेच होते. पण हे इतके भारी भरले त्यांना. ते व्यासपीठाच्या खाली आले की त्यांच्यात म्हणायचे आहे गावातच येऊन त्यांनी पिठर लोक काय करावं रे काय कधी म्हणलं. मग आडनावच बदलिलं. इतके बेकार हे पोट्टे काही लिहित ना, आयला कुठं शिकत अजून कुठं नाही तुम्ही. इतके बेकार लिहितात खाली ना, त्या माणसाला गावात जाऊच वाटत नाही पुन्हा. बघा, पाठीमागची लढाई झालेली श्रीमंत मराठे म्हणजे राजकारणातले सगळे मराठी एका बाजून होते, गरीब मराठी एका बाजून होते, तरी सोपडा साफ केला त्यांचा मराठी. कारण गोरगरिबांपुढं आणि मराठ्यांच्या शक्तीपुढं कोणाची शक्ती टिकत नाही. आता यावेळेस काय होईल मला नाही माहीत, पण विचारपूर्वक दिवसभर चर्चा करू आणि त्यातून मार्ग काढू. करायचंही काय? मी या शांतता रॅलीच्या माध्यमातून सांगतोय, या देवेंद्र फडणवीसला छगन भुजबळ दंगली काढायच्या, दंगली होऊ द्यायच्या नाही, शांतता ठेवायची राज्यात. कारण मराठा आणि ओबीसी आपला कसलाच वाद नाहीये. हे काहीतरी काढी टाकायचा प्रयत्न करतील आणि वाद लावायचा आहे, यांची दाट शक्यता आहे. कारण भाषाच तशी त्यांची. ते छगन भुजबळ नाकावर चष्मा आल्याला आणि म्हणताय त्या पुण्याला म्हणताय तलवारी घासून ठेवा. तुला चष्माच उचला ना तलवार का उठली तुला? काय म्हणावं हे कळत नाही. इतकं बधीर डोक्याचं आहे ना. स्वतःचं तर वाटोळं केलं सगळ्या कुटुंबाचा त्यांनी जेलला जाऊन त्या शिवसेनेचा पुरं टांबळा वाजेल, त्या राष्ट्रवादीचा भुगा केला आणि आता त्या देवेंद्र फडणवीसचा कार्यक्रम करायचा मागे तो पुरेशी टपाडीत त्याचे सोडीत नाही. इतकं आपिशा पायाचं आहे ना, भयानक आपिशा पायाचं.
आणि तरी हे देवेंद्र फडणवीस त्याच्याच मुख्य घेतोय. जेव्हा मतदारसंघात नेईन ना त्याला देवेंद्र फडणवीस ते सीटच पाडायचं. जाय म्हणा घेऊन थोडं तिकडे घेऊन जाय तिकडे घेऊन जाय. यावल्यात तर ते येत नाही. यावल्यात त्याला जरी मी मला निवड भर त्याला निवडून आणा तरी ते लोक त्याला पाडले सोडितच नाही. इतके बिघडलेत ना ते म्हणजे पाटील काही साधा या बारीने याला पाडायचं म्हणजे पाडायचं. ती गिरीश महाजनला तशीच मस्ती होती. 15 रुपयाचा बेल्ट देईन तुकडा चालत तुरु चालत होती. त्याला माहीतच नव्हतं गणित कोणाच्या जीवावर निवडून येतो. पण तिथले मराठी काय सोपे नाहीत. शेवटी ते कुणबी आहेत पण मराठी आहेत ना. आपलं त्यांचा रक्त एक हे. तिथले दोन्ही नगराध्यक्ष माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं पाटील ते इतकं खालच्या दर्जाचं बोललं ना आमच्या काळजाला लागलं. शेवटी आम्हाला तुमचा स्वाभिमान एवढ्यासाठीच आहे की तुम्ही हे समाज तरी एकत्र केला. आम्हाला आरक्षणाची नाही गरज. आरक्षण आम्हाला आहे पण शेवटी आम्ही कुणबी बी असलो तरी मराठी आणि हे मराठा समाज एक केल्यामुळे आम्हाला तुमचा स्वाभिमान आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. आणि त्यांनी असं सांगितलं तुम्ही फक्त हा माना या बारे पाडतोच आम्ही त्याला. त्याचं कारण सांगितलं मला त्यांनी. 1,36,000 नुसता मराठा आहे तिथं. 1,36,000 आणि याच 1300 का काय मतदान आहे फक्त. 1,36,000 कुठं 1300 कुठं आणि मराठ्याच्या जेव्हा होतं. आता मला सांगा 5,000ची लीड तोडायला जर एवढा फेस पडत असेल तर 1,36,000ची लीड तोडायला अफगाणिस्तानातच जावं लागेल तुला. इथं तिथं राहायचं कामच नाही. तेव्हापासून खालच्या पट्टीत आलाय बघा. त्याची भाषा तुम्ही टीव्हीवरची इथून मग अशी होती की बाप बाप असा बोलत होता जस का राष्ट्राध्यक्षच झालाय असा बोलत होता. मी म्हणलं 1,36,000 मराठी आहेत. तेव्हा म्हणलं मनोज दादाचं काही चूक नाही. बरोबर आहे आरक्षण बरोबर आहे आरक्षण राईट आहे. अवघे असले ती आपण विश्वास घ्यायला सुरू केलं. हे मुंबईतले एक आपल्याला भेट नव्हती कारण तिथं काय असतं माझा स्वभाव थोडा वेगळा आहे. जिकडं पडन मी तिकडंच पडन म्हणत असतो. उलशिक बोलू का उलशिक म्हणता चांगलाच पिठा पाडाय काय मी जिथं पडतं तिथंच पडतं म्हणत असतो. पण मुंबईत हे आपण 10-11 दिवसात एक मोहीम सुरू केली. कोणालाच माहित नाही. महाराष्ट्रातून मुंबईत मराठी गेलेले किती आहेत. महाराष्ट्रातून गेलेले मुंबईत कामाला गेलेले बिचारे रिक्षा चालले ते टपऱ्या काहीतरी हाय असे व्यवसाय करतात. कोणाच तिथं वॉचमॅन म्हणून येत कोणाच्या कंपनी पुढे आहेत कोणाच्या कंपनीत येत कुठं टॅक्सी चालवित येत टपऱ्या चालवित येत. वडापाव हे वडापावच असलेच वाटायला येतं आपल्या धंदे. मोठाले तर त्यांचे नातालाच पुरत नाहीत. असे वरीत कडे बिल्डिंग मोठाले त्याच्यावरच मराठी जाऊन बसले होते मधी 17-40 बिल्डिंग घेऊन. आता ते मुख्यमंत्री म्हणतात अरे म्हणून हे लोक कुठून वर गेलेत म्हणलं मला माहित. आणि ते म्हणले मग हे मुंबईत गेल्यावर काय करतात म्हणलं त्यांनाच विचारा. आता मला माहित नाही ते काय करतील कारण हे चढायला जागा नव्हतं तरी 17व्या तळावर गेले होते. इतके डेंजर. त्याच्या शोध मोहीम घेतली आहे की किती लोक आहेत. जवळपास 17 ते 18% महाराष्ट्रातून मराठी तिथं गेलेले आहेत मुंबईत. जरी निवडून आणून नाही शिकलो तरी आपण तिथल्या 19 सीटाचा जवळपास कार्यक्रम केलाच म्हणून समजा पाळले. म्हणजे आपण तिथं बी शोध मोहीम सुरू केली. आता कोकण अर्धा आहे अर्धा राहिलाय अर्धा आहे अर्धा राहिलाय. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा विषय सोडून द्या. तिन्ही प्रांत एका बाजूला आहे. इथं यांचा सुपडा सापच होणार आहे. तिन्ही प्रांत याचा विषयच नाही यांचा. त्यामुळे यांच्या ज्यावेळेस आपण भुई धरली आपण ज्यावेळेस शोधायला लागलो तेव्हापासून यांच्या लक्षात आलं मुंबई सुद्धा कार्यक्रम वाजू शकते ते. कारण आणखीन बी 8-10 दिवस लागणार आहेत मुंबईचा सगळा तपास यायला. कारण आपले लोक किती आहेत. जर आपली निवडून याची भूमिका नसेल तर पाडायच्या भूमिकेत मराठ्याचं मतदान निर्णायक मुंबईत सुद्धा. कारण ती जरी धार धरली आपण तरीही त्यांचं मुंबई सुद्धा वाजत आहे. फक्त किती सीटापर्यंत जात आहे हे आपण 29 तारखेला डिक्लेअर करू. कारण तोपर्यंत सगळं चारही बाजूची माहिती आपल्याला येणार आहे. कारण आपल्या पोटात काही राहत नाही. आपलं सरळ असतं. कारण तुमच्यापेक्षा मला मोठं कोण आहे मी कोणाला सांगू. तुम्हाला नाही सांगणार तर तुम्हाला सांगून टाकतो सगळं. कारण मी यांना घेणंच नाही. यांना मानत बी नाही यांना विचारत बी नाही तुम्ही केवढीचे. नाही तर हे आंतरवाली सोडायचे नाहीत. जे पडणार आहे ते आंतरवाली सोडित नाहीत. जे 54,000 मायनेच गेले ते तर म्हणतात मग आपला राजीनामाचे डायरेक्ट. जे 44 न गेला
तेव्हा तर मग आपल्याला पक्षातच नाही राहायचं आहे बरे. तुम्हाला वाटत असेल पण मी निवृत्ती घेतली काय की त्या निवृत्तीवरच येऊन टेकली. कारण मराठ्यांच्या नादी लागणं एवढी सोपी गोष्ट नाही. आमचा बदनापूरचा तर उठतच नाही. ते तर म्हणतो मी पडलो तेव्हा पडलो मग आता खेळच पांगला असं लावसाहेब दादा बोलले मग आता कार्यक्रमच आपला काही गेमच वागला मला काही खाल्या गोष्टीच नाही राहिल्या. मग काही चूक नसताना सुद्धा मी बोललो. एक चूक नव्हती नाही. एक मराठीचं मग मागणीत बोला ना ओबीसीचे हे बोला ना. म्या ओबीसीला दिलं राव लय मोठ्ठ गेलं. ओबीसी बोले नऊ राहिले मला असं. एक फळ असतात फळ. तुम्ही तुमच्या हातात सत्ता होती त्यावेळेस केलेली मस्ती हे आता लोक तिचा बदला घ्यायला लागले. लोक सोपे नाहीत. तुमच्याकडे सत्ता होती म्हणून तुम्ही एवढी मस्ती केली. तुम्ही ओबीसीचे लोक सोडले नाही मराठ्यांचे सुद्धा सोडले नाही. तुम्ही लोकांना प्रचंड त्रास दिला. आता लोकांना वाटतंय लाट मराठ्यांची आणि मराठी एकीकडून आले आता कोणाला भ्यायची गरज नाही. आणि सत्ता आली का गेली का तुम्हाला सांगतो कोणाला भ्यायची गरज नाही. आपली सरकारपेक्षा शक्ती मराठींची मोठी. काय भ्यायचं समज आहे कोणाला अजिबात भ्यायचं नाही कोणाला. त्या आष्टी पाटोदा मतदारसंघात कवा मराठ्यालाच भेडायचे. कवा बघा तुम्ही मराठ्यालाच भेडायचे. कुणी उठायचं मराठ्याला धावसायचे. मी तिथं घराघरात लोकांना सांगितलं मराठी किती आहेत आष्टी पाटोदा मतदारसंघात मला सांगा रे. मराठी असे तुटून पडले 1,67,000 नुसते आष्टी पाटोद्यात मराठी एकटे.